नमस्कार, मीरास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे मीरा. आज तयार करणार आहे डोनट रेसिपी. जास्त साहित्य न घेता इस्ट घालून आपण डोनट तयार करणार आहे. अंड न घालता आपण डोनट तयार करणार आहे. घरच्या घरी आणि घरच्या पद्धतीने डोनट तयार करणार आहे. या सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आपण डोनटच्या रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी दूध घेतलेलं आहे. कोमट दूध घ्यायचं. आपलं बोट बुडालं की समजायचं कोमट दूध आहे. जास्त गरम दूध नको. साखर घालत आहे दुधात. इस्ट घालत आहे. हे ड्राय इस्ट नाहीये, तुम्ही ड्राय इस्ट ही घेऊ शकता. इस्ट घालत आहे. हलवून घेऊया इस्ट घालून. 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया इस्ट घातलेलं. मैदा घेतलेला आहे. तूप घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया. मैदा आणि तूप मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ घालत आहे. आणि मिक्स करून घेऊया सर्व साहित्य. आपलं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. आणि दुधात साखर मी इस्ट घातलं होतं तेही विरघळलेलं आहे. आता आपण मैद्यात मिक्स करून घेऊया. दूध थोडं थोडं करून दूध मिक्स करून घ्यायचं मैद्यात. व्यवस्थित चांगलं पीठ मळून घ्यायचं. घट्ट असं पीठ मळायचं डोनटसाठी. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता ते पीठ 1 तास झाकून ठेवूया, म्हणजे फुलून वर येतं. त्याकरता 1 तास आपण झाकून ठेवणार आहे पीठ. आपलं पीठ तयार झालेलं आहे, पाहू शकता. आणि फुगलेलं पण आहे. आता मळून घेऊया थोडंसं पीठ. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता आपण लाटायला घेऊया. पिठाचा गोळा गोल करून घेतलेला आहे. मैद्याचं पीठ लावून लाटून घेऊया. जास्त पातळने जास्त जाडणे मध्यम असं लाटून घ्यायचं, कारण नंतर तळताना डोनट फुगतात. लाटून झालेलं आहे. वाटीचा छाप पाडत आहे. तुम्ही कटरनेही छाप पाडले तर चालतं. कढईचं आपण काढून घेऊया. नोझलनं मध्यभागी होल पाडत आहे. नोझल ऐवजी तुम्ही बाटलीचं टोपण घेतलेही तरी चालेल. अशा पद्धतीने मी परत एकदा लाटून घेते. मगासारखा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि गोल करून घेत आहे. मैदा लावून लाटून घ्यायचे. आपले सर्व डोनट तयार करून झाले आहेत. आता कढईत तळायला घेऊया. एक करून डोनट कढईत तळायला सोडूया. पाहू शकता डोनट फुगून वरही येत आहेत. दोन्ही साईडनं भाजून घ्यायचे डोनट. पाहू शकता माझे डोनट फुलून वर आलेले आहेत आणि फुगलेली पण आहेत.
मंद आचेवर तळून घ्यायचे डोनट. मंद आचेवर तळून घ्यायचे डोनट म्हणजे वरनं ही शिजलं जात नाही, आतनं ही शिजलं जातं, त्याकरता मंद आचेवर तळून घ्यायचे डोनट. डोनट भाजून झालेले आहेत, गोल्डन क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने डोनट तळून घेऊया. पाहू शकता आपले डोनट फुलेले पण आहेत. डोनट आपले गोल्डन क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने सर्व डोनट तळून घेऊया. छान मस्त बेकरीसारखे आपण डोनट तयार करणार आहे. लहान मुलांनाही आवडेल अशा पद्धतीने आपण डोनट तयार करणार आहे. फुगलेले असे डोनट तयार करणार आहे. खूप चविष्ट लागतील. रेसिपीला आपण सुरुवात करूया. आपले डोनट तळून तयार झालेले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत. तुम्हाला तोडूनही दाखवते. डोनट पाहू शकता नरम आणि सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण डोनटला सजावट करूया. जाळी पडली आहे डोनटला. एकदम सॉफ्ट झालेले आहेत. मऊ आणि लुसलुशीत झाले आहेत डोनट. आता आपण डोनटवर शुगर लावत आहे. पिठी साखर आहे ही. वरनं मी रंगीबिरंगी स्प्रिंकल घालत आहे. अशा पद्धतीनेही तुम्ही डोनट तयार करू शकता. वरनं आपण चॉकलेट सिरप लावत आहे. छान असं बेकरीसारखं डोनट तयार होतं. चॉकलेट सिरपमध्ये मी डोनट घातलेला आहे. पूर्ण डोनट चॉकलेट सिरपमध्ये बुडवून घेत आहे. वरनं मी शुगर घालत आहे. रंगीरंगी स्प्रिंकल घालत आहे. अशा पद्धतीने सर्व डोनट मी सजवून घेते. आपले डोनट सजवून तयार झालेले आहेत. पाहू शकता खूप छान आणि टेस्टी डोनट तयार झालेले आहेत. लहान मुलांनाही आवडतील अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बेकरीसारखे डोनट केल्यावर आणि मुलंही खातील. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.